महाबोधी महाविहार अधिनियम 1949 बिहार राज्य सरकारने बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनासाठी लागू केलेला एक कायदा आहे। या कायद्याच्या अंतर्गत महाविहाराच्या देखरेखीसाठी आणि व्यवस्थापनासाठी 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये 4 बौद्ध आणि 5 हिंदू सदस्यांचा समावेश आहे। समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हे सुद्धा हिंदू आहेत। महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्माचे पवित्र स्थान असल्याने त्यांच्या व्यवस्थापनात बौद्धांचे बहुमत असावे, त्यामुळे त्यांनी या कायद्यात सुधारणा करून व्यवस्थापन समितीमध्ये बौद्धांचे बहुमत करण्याची मागणी केली। याआधी 1995 साली सुद्धा या संदर्भात आंदोलन करण्यात आलं होतं। तसेच काही शास्त्रज्ञांचे मते महाबोधी महाविहारावर ब्राह्मणवादी प्रभाव वाढत आहे, ज्यामुळे बौद्ध धर्मियांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। त्यांच्या मते महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देणे आवश्यक आहे, जेणेकरून बौद्ध संस्कृतीचे संवर्धन आणि संरक्षण होऊ शकेल।